घोट आणि कोयनावेळे परिसरातील नव्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठ्याची कमतरता, रस्त्यांची दुरावस्था, स्मशानभूमीतील अपुरी सुविधा, ड्रेनेज लाईनच्या अडचणी तसेच उद्यान आणि प्लेग्राऊंडचा अभाव अशा विविध मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी काँग्रेसच्या वतीने पनवेल महानगरपालिकेविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात ज्येष्ठ नेते आर.सी. घरत, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा करूनही महापालिका नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याने हा मोर्चा आयोजित केल्याची माहिती हरेश केणी यांनी दिली। 4 टर्म आमदार असूनही परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटत नसल्याने हे आमदारांचे अपयश असल्याची टीका सुदाम पाटील यांनी केली। दरम्यान शिष्टमंडळाच्या बैठकीत लवकरच सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे। घोट आणि कोयनावेल ह्या ठिकाणी ज्या नव्याने वसाहतींना ओशी आणि शिशी महापालिकेमार्फत दिलेले आहेत, मला वाटतं जवळजवळ ह्या ज्या नव्याने वसाहती तिथे निर्माण झालेल्या आहेत त्यांना महापालिकेला अंदाजे मला वाटतं 800 ते 1000 कोटी टॅक्सवर इतर स्वरूपात महापालिकेला प्राप्त झालेले आहे। परंतु हे सर्व टॅक्स 1000 कोटी टॅक्स प्राप्त होऊन सुद्धा ह्या नागरिकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा दिलेल्या नाही। त्यामुळे हे नागरिक घोट आणि कोयनावेलचे नागरिक आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोर्चा आयोजित केलेला होता। मुख्य प्रश्न जो होता तो त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न कुठला होता आजच्या या मुख्य प्रश्न म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी पाणी, इतर प्रश्न आहेत रस्ते, स्मशानभूमी, ड्रेनेज लाईन, गार्डन्स, हॉस्पिटल, शाळा हे तर आहेतच। ते प्रश्नाला कसे तरी नागरिक ऍडजस्ट करतात, पण महत्त्वाचा प्रश्न पाणी आणि पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। त्या ठिकाणी जवळजवळ 50,000 अंदाजे 50,000 ते लाख लोकसंख्या तिथे राहण्यासाठी आलेले आहेत। मला वाटतं 10,000 फ्लॅट्स अंदाजे तिथे विक्री झालेली आहे आणि अशा परिस्थितीत त्या नागरिकांनी कशा प्रकारे राहावे, कारण नाही तिथे रस्त्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, ड्रेनेज लाईनची सुविधा नाही, पाण्याची तर अशी परिस्थिती आहे की पाणी त्या ठिकाणी ती सोसायटी त्या ठिकाणी बोरवेल मारलेली आणि बोरवेललाही समोर MIDC असल्यामुळे केमिकल युक्त पाणी आहे। अशा परिस्थितीत ती नागरिक तिथे जगत आहेत। म्हणजे एक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर प्रदूषणाचा तर त्रास आहेच, पाणी नाही, रस्ते नाही, शाळेच्या व्यवस्था नाही, आरोग्याच्या व्यवस्था नाही। म्हणजे एवढ्या प्रमाणे टॅक्स आम्ही या 2-4 वर्षात मला वाटतं 1000 कोटीचा टॅक्स या सोसायटीने त्या ठिकाणी दिलेला असताना सुद्धा अशा प्रकारे अडचणी आहेत। मग ह्या सर्व नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आमचे नेते आर.सी. घरत साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील साहेब या सर्व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ह्या सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी महापालिकेवर आलो होतो। बराच वेळ आपली चर्चा झाली, महापालिकेचे अधिकारी होते, विशेषतः पाणी पुरवठा बघणारे मग चव्हाण साहेब असतील किंवा बाकीच्या रस्त्या बिघडच्या गोष्टीच्या कटेकर साहेब असतील, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रश्नाला जी उत्तर दिली ती काय होती, ती तुम्हाला पटली का? उत्तर ठीक आहे, आता उत्तर तर सगळी ठिकाणी अशीच देत असतात, परंतु आम्ही त्या ठिकाणी आमचे सर्व नेते होते की तुम्ही आम्हाला टाइम लिमिट द्या, जे MGP 1 वर्षात तुम्हाला, कारण 2023 का 24ला पूर्ण करणार होती, आज 25 संपलेला आहे, आज 26चं ते आश्वासन दिलंय, तेथपर्यंत ह्या नागरिकांनी करायचे काय? तुम्ही आम्हाला टाइम लिमिट द्या, नाही तिथपर्यंत तुम्ही MIDC मार्फत ह्या तिथली ती गावं आहेत किंवा ज्या सोसायटी आहेत त्यांना MIDC मार्फत पाणी पुरवठा करा। त्या ठिकाणी ज्या पाईपलाईन आहेत त्यांना तुम्ही, आता पाणी तर येत नाही पण तुम्ही पाईपलाईन तर टाकून द्या, म्हणजे कुठल्या भविष्यात तुमचं पाणी आला तर त्या पाईपलाईन त्यावेळी परत तुम्ही टेंडर काढाल आणि 1 वर्ष जाईल। त्या जे सोसायटीचे नागरिक आहेत किंवा गावातील ज्या गावं आहेत त्या ठिकाणी तिथपर्यंत तुम्ही टँकरनी पाणी व्यवस्था या ठिकाणी तुम्ही करा, ही मागणी आमची त्या ठिकाणी होती। त्याही टँकरनी पाणी पुरवण्याचे आश्वासन दिलेले आहेत। रस्त्यांचे तर कामं ते बोलतात आम्ही थोड्या दिवसात जो RTOचा रस्ता आहे तो एक 5-7 दिवसात चालू करू। दुसरा घोट आणि फेस्टूचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आमचा टेंडर लाईव्ह आहे, तो 1-2 महिन्यात आम्ही चालू करू। स्मशानभूमींचे जे कामे होते गेले वर्षभर त्याचे नारळ फोडण्याचं काम चालू आहे, टेंडर आहे, ते आम्ही त्वरित चालू करू। आणि इतर जे आमचे आरोग्याचे
शाळेंचे प्लेग्राऊंड किंवा गार्डनचे जे प्रश्न आहेत ते तुमचे डीपी झाल्यानंतर त्वरित त्याला आम्ही महापालिकेमध्ये मंजूर देऊ. बरं, खरं म्हणजे आजचा जो मोर्चा आहे ना, बऱ्याच दिवसानंतर काँग्रेस हा पनवेल महानगरपालिकेच्या प्रश्नांवर एक स्वतंत्र मोर्चा दिसतो मला. पनवेल महानगरपालिकेचा एरवी जे मोर्चा असायचे ते महाविकास आघाडी म्हणून असायचे. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ही सगळी स्वतंत्र म्हणजे चाचपणी चालू असं म्हणता येईल का? याच्या अगोदर आम्ही सिडकोवरही मोर्चा काढलेला होता. पनवेल महानगरपालिकेचा प्रश्नाविषयी बोललो मी. पनवेल महापालिकेचा आता प्रश्न ज्या प्रकारे नागरिकांच्या मागण्या येतात त्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करत असतो आणि या ठिकाणी जे सोसायटी आहेत ते जे घोट आणि कोयनावेलचे त्या आम्हाला भेटल्या, अध्यक्षांना भेटल्या, आमच्या कार्यकर्त्यांना भेटल्या की आमचे ज्वलंत प्रश्न आहेत. जसे प्रश्न येतात त्याप्रमाणे आमच्या पक्षाच्या वतीने मोर्चे चालूच असतात. मग सिडको असो, महापालिका असो किंवा इतर संस्था असो त्या ठिकाणी मोर्चांचं आमचं आयोजन होतं आणि याच्या पुढे त्याप्रमाणे आयोजन राहणारच आहे. आपण जसा आता हरीजींना प्रश्न केला का काँग्रेसने पहिल्यांदा, तर काँग्रेसने मागे या वडाच्या पहिल्यांदा नाही म्हणजे नाही ना, म्हणून तुमच्या महापालिकेच्या विरोधात आपलं उत्तर देतो का मागे या वडाच्या झाडाखाली मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात धरणे आंदोलन इथे आम्ही 4 तास ठिय्या आंदोलन काढलेलं होतं. म्हणजे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष जरी असला तरी काँग्रेस ही स्वतंत्र पक्ष आहे आणि हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. ठीक आहे, आज थोडासा वेळ खराब असेल तरी पण काँग्रेस अजूनही लोकांच्या मनामनामध्ये आहे आणि लोकांना अपेक्षा आहे का आता हे आजचे दिन, एक दिवस ठीक आहे माणूस कुठेतरी धर्माच्या नावाने लोकांना वेडवण्याचं काम करता. 1 वर्ष झाला, 1 टर्म दिली, 5 वर्ष झाली, 2 टर्म दिली, त्याच्यानंतर पण देखील तुम्ही रोजगार मागाल तर हिंदुस्थान पाकिस्तान, महागाई बोलाल तर हिंदू मुस्लिम, याच्या पलीकडं भाजपचा अजेंडाच नाही. आणि त्याच्याही पलीकडं आता इथे आमदार 3 टर्म होऊन 4थ्या टर्मला आलेले आहेत. म्हणजे हे खरं म्हणजे त्यांचं अपयश आहे. म्हणजे आम्ही मोर्चा काढतोय, वास्तविक ह्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे आता. कारण पाणी आपण देऊ शकत नाही. म्हणजे जुनीची नगर परिषद असल्यापासून इथे आपण पाणी देऊ शकत नाही. ह्यांचा फक्त फोकस रस्ते, गटर का तर त्याच्यात अमाप पैसा आहे. हे तुमच्या माध्यमातून सांगतोय, त्यांना प्रश्न विचारा. टक्क्यावरच मला वाटतं 92 लाखाचं काम काढलं होतं रस्त्याचं आणि गटाराचं. त्या पणाल्या कंपनीला 35% बिलोनी काम दिलं. आता 35%नी ठेकेदाराला काम दिल्यानंतर ठेकेदार आला असेल इकडे नेत्यांकडे का साहेब तुम्हाला का आम्ही वरचं का कमिशन देऊ शकत नाही, अशी नागरिकात चर्चा आहे. मग शेवटी ना आता त्यांना कमिशन मिळणार ना बोलल्यानंतर पुन्हा टेंडर रिवाईज करून पुन्हा नव्याने टेंडर केला आणि तो 3% आणला. हा आपल्यासमोर आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. म्हणजे ह्यांचं एकमेव अजेंडा आहे तो रस्ते गटर या कामांसाठी. मी आताही प्रश्न विचारला का 8 वर्षामध्ये यांना रस्ते दिसले नाहीत, गटर दिसले नाहीत. ज्या सिडकोने करोडो रुपये खर्च करून रस्ते गटर चांगली होती, जी पोकळणी तुटत नव्हती, त्याच्यावरही देखील फेक निविदा काढून केवळ टक्केवारीसाठी ही महापालिका यांनी बनवलेत. या महापालिकेचे ठेकेदार कोण तर आपणही माहिती घ्या. हे सगळ्या IPL कंपनी जशी क्रिकेटमध्ये आहेत तशा इकडे सगळ्या TIPL सगळ्या कंपन्या यांच्याच आहेत. आता मला वाटतं मच्छी मार्केटसाठी काहीतरी बनवले 16 तेही वाटून घेतलेत. हे फक्त ठेकेदारांसाठीच महापालिका आहे, जनतेच्या प्रश्नासाठी यांना कुठलंही सोय सुचत नाही. ही जनता भोली भाबडी आहे. कुठेतरी आमिषाला कोणतरी त्यांच्या घरी जाऊन बली पडतो. माझं नागरिकांनाही आव्हान आहे का आता आपलं कोण काम करेल ते बघा आणि जे टक्केवारीसाठी सुद्धा ही जी महापालिका आहे ही टक्केवारीसाठी नसून सामान्य माणसासाठी कशी पुढच्या काळात होईल यासाठी लोकांनी आता जागरूक राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस जर आम्ही असं शांततेने येणार नाही तर महापालिकेच्या आयुक्ताच्या दालनात जाऊन बसून हे आंदोलन करू. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महापालिकेच्या कार्यालयातून आम्ही बाहेर पडणार नाही. दरम्यान शिष्टमंडळाच्या बैठकीत लवकरच सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरण ही पाणीपुरवठा योजना करते. ही 228 MLची पाणीपुरवठा योजना आहे. त्याच्यातून पनवेल कॉर्पोरेशनला साधारणतः 129 ML पाणी मिळणार आहे. तर ती योजना चालू असताना काही त्यांना शासनाला काही योजना करताना अडथळे आहे. जसं की आपल्या एक्सप्रेसवे ते पर्सवेमध्ये झाले तर तिने ते अडथळे दूर केलेले आहेत. टुरिस्ट प्रोटेक्शन देऊन तिने एन्क्रोचमेंट पण काढलेली आहे तिन्हीमध्ये. आता ते काम सुरू आहे त्यांचं. आता ते जर पाणी समजा एक 5-6 महिन्यात आलं तर तुमचे पाणी इंजिनपासून पूर्ण धामसरपर्यंत पाणी जाणार आहे. तर हे पाणी यायला साधारणतः MGBचं म्हणजे महाराष्ट्र जल प्राधिकरणाचं म्हणणं असं आहे की ते 6-7 महिने त्यांना अजून लागतील. ते पाणी आल्यानंतर आपल्या पूर्ण 29 गावातलं इव्हन म्हणजे तळोज्याच्या बाजूचा भाग आणि पुढं धामसरपर्यंत पाणी जाईल.
त्यामुळे इथल्या लोकांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याच्या अंतर्गत आपण पाण्याच्या टाक्याची सुद्धा कामं आम्ही सुरू केलेली आहेत. ही कामं पण प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये मला वाटतं तो मजकूर टाकी झालेली आहे, सिद्धीकरवलीची पाण्याची टाकी झालेली आहे, परत पूर्वेची पाण्याची टाकी झालेली आहे, आडिवलीची झालेली आहे. पण हे पाणी ज्यावेळेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना परिपूर्ण होईल आणि धानसरपर्यंत जाईल त्यावेळेला या सगळ्या टाक्या चालू होतील. आणि तुमच्याकडला जो कोयनाव्याचा भाग आहे तो सुद्धा त्यात पाण्याची टाकी आपण घेतली आहे. STP सुद्धा एक कोयनाव्याला आपण घेतलेलं आहे. ते जे STPचं काम आम्हाला ते अडथळा आणलं होतं त्याला आम्ही तो हे करून पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही ते पण काम सुरू केलं पोलीस प्रोटेक्शन. त्याची पाण्याची टाकीचं पण काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे कोयनाव्याचं पण झालेलं आहे आणि गोटचं पण झालेलं आहे. आता इथे सगळे सोर्स आहेत ते सगळे MGBचे पाणी फुटावर आपण त्या टाक्या घेतलेले आहे. MGBचं पाणी याला साधारणतः 5 महिने लागल्यानंतर ते आपल्या टाक्या कार्मिक होतील आणि करता पाण्याचा बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. इव्हन म्हणजे तळोजा फेज आहे 1 आणि 2 आहे हा सिडकोमार्फत पाणी पुरवठा केला जातो. सिडकोला सुद्धा त्याच्यातून या योजनेतून सिडकोला एक पाणी भेटणार आहे. त्यामुळे सिडको ही पाणी ते तळोजा फेज 1-2 साठी सुद्धा ते वापरेल. त्यामुळे तिथं जी पाणी टंचाई ती दूर होण्यास मदत होईल.